लव्ह मॅरेज. माधुरी आणि सागर दोघेही पोलीस स्टेशनमध्ये बसलेले होते. अचानक तिथे माधुरीचे बाबा आणि भाऊ आले. त्यांचे चेहरे काळजीने सुकले होते. सकाळपासून रात्रीपर्यंत ते आपल्या लाडक्या लेकीचा, माधुरीचा आणि नातीचा ईश्वरीचा शोध घेत होते. पण हा शोध निरर्थक आहे हे त्यांना आधीच समजले होते. पण मुलीपेक्षा ईश्वरी महत्त्वाची होती त्यांना. हो, माधुरी आणि सागर पळून जाऊन प्रेमविवाह करणार होते. ईश्वरी ही माधुरीची पहिल्या लग्नापासून झालेली मुलगी होती आणि तिच्या नावावर बरीच रक्कम जमा होती. या पैशासाठी कदाचित सागर माधुरीसोबत लग्न करत असेल म्हणून त्यांना ईश्वरी परत हवी होती. कारण माधुरी येणार नाही याची खात्री त्यांना माधुरीला होती. ही मध्यमवर्गीय घरात जन्माला आलेली एक सुंदर सडपातळ बांधा असलेली साधी सरळ मुलगी, जी बोलकी आणि दिसायलाही सुंदर. तसेच सागर हा तिचाच शाळेत होता. घरची परिस्थिती साधारण होती. एक भाऊ आणि म्हातारी आई असे तिघे राहत होते. दोघांचे शिक्षणही 10वी पर्यंत होते. सागर व्यसनी होता हे माधुरीला माहीत नव्हते. माधुरीचे लग्न हे एका प्रायव्हेट बँकेत कारकून असलेल्या राजेश बरोबर करून देण्यात आले. राजेश हा स्वभावाने प्रेमळ, शांत मुलगा होता. राजेश आणि माधुरी यांच्यात सगळे व्यवस्थित सुरू आहे याची खात्री नेहमी बाबा करून घेत होते आणि ती राजेश सोबत व्यवस्थित राहतही होती. पण ती सागरला विसरली नव्हती. म्हणून ती राजेश सोबत भांडण करण्याचे कारण शोधत असे. कधी सासूवरून, कधी सासरीवरून, कधी नंदेबाईंवरून घेऊन भांडायची. राजेश दिवसभर काम करून थकून घरी यायचा आणि घरी नेहमी काही ना काही असायचं. त्याला वाटलं कधी ना कधी माधुरीचा स्वभाव बदल होईल आणि ते समाधानाने राहतील. अशातच त्यांना एक मुलगी झाली, ती म्हणजे ईश्वरी होय. ईश्वरी तिच्या आईसारखीच दिसायला सुंदर, नाजूक होती. पण जसजशी ईश्वरी मोठी होत गेली तसा माधुरीचा स्वभाव त्रासदायक होत गेला. एक दिवस त्यांचे भांडण एवढे विकोपाला गेले की ती कायमची माहेरी निघून आली. माहेरी तिची खूप समजूत काढली गेली पण तिला तिथे जाणेच नव्हते म्हणून घरच्यांनी घटस्फोट घेतला. यामध्ये दोघींच्या नावे मोठी रक्कम देण्यात आली. आता त्या दोघीही माहेरी राहत होत्या. माधुरीने ब्युटी पार्लर सुरू केले. घरापासून फार लांब नव्हते पण तरीही नजरेआड होते. याचाच फायदा तिने आणि सागरने घेण्यास सुरुवात केली. परत ते एकमेकांच्या संपर्कात जवळ येऊ लागले. असेच 6-7 महिने निघून गेले आणि माधुरीच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. तिच्यासाठी एक चांगले स्थळ आले जे सगळ्यांना पसंत होते आणि त्यांना ईश्वरीसह माधुरीला पसंत केले. या मुलाचे नाव होते रुपेश. रुपेशही दिसायला हँडसम, स्मार्ट होता. तोही एका बँकेत ऑपरेटर होता. त्यामुळे दोघांचे लग्न करून द्यायचे ठरले. ठरल्याप्रमाणे दिवाळीनंतर लग्न काढण्यात आले. हळूहळू ही बातमी सागरलाही समजली पण त्याची एवढी तयारी नव्हती की लगेच तो माधुरीला पळून घेऊन जाईल. त्याने काही दिवस थांबायचे ठरवले. लग्नापर्यंत तिचे ब्युटी पार्लर सुरूच होते. भेटी आणि बोलणंही व्हायचे. त्यामुळे त्यांना जास्त त्रास सहन करावा लागत नव्हता. पण माधुरीला हे लग्न करायचे नव्हते. तरीही तिचा नाईलाज झाला होता कारण तिने खूप वेळा याची कल्पना घरी दिली होती पण कुणी तिला समजून घ्यायला तयार नव्हते. नाईलाजास्तव तिने हे लग्न केले. रुपेश माधुरीसोबत ईश्वरीची काळजी घेत होता. रोज जाताना तिचे लाड करायचा. संध्याकाळी तिच्यासाठी खाऊ आणायचा. इथे माधुरीला सासूबाई नव्हत्या. त्या तिघांशिवाय तिचे सासरे गोविंदराव होते. तेही दिवसभर ईश्वरीला आपल्या नातीप्रमाणे सांभाळ करत होते. मध्यंतरी ती 1-2 वेळा माहेरी येऊन गेली होती. खूप छान सासर मिळाले म्हणून कौतुक करत होती आणि घरचे सगळे तिची आणि तिच्या मुलीची कशी काळजी करतात हे आवर्जून सांगत होती आणि ती आनंदी आहे हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. पण ते असते ना विनाशकाली विपरीत बुद्धी, तसं झाले होते माधुरीचे. तिला 2 वेळा लग्न करायला भाग पाडणारा मुलगा कसं काय तिच्यावर खरं प्रेम करू शकते हेही तिला कधी समजलंच नाही आणि ती काही महिन्यातच तिथूनही परत माहेरी आली आणि ईश्वरीला घेऊन सागरसोबत तिने पलायन करण्याचे ठरविले आणि पकडली गेली.